नमस्कार मित्रांनो, मी चंद्रकांत. आजचा विषय आहे टॅक्सी आणि रिक्षांचा खूप मोठा गाजलेला प्रश्न. आज रोजी आझाद मैदानावर 50 ते 60 दिवस झाले आहेत आंदोलन आमचे चालू आहे. मध्ये खूप 2-3 मिटिंग झाल्या, परिवहन आयुक्ताबरोबर मिटिंग झाली, तरीही कंपन्या आपला मनमानी कारभार चालूच आहे. ते कुठल्याही प्रकारे आश्वासन देऊनसुद्धा त्यांनी रेटमध्ये इम्प्रूव्ह केलेलं नाही, वाढून दिलेलं नाही. वाढून न दिल्यामुळे ड्रायव्हरांची उपासमार चालू आहे. देवाभाऊ, माझं तुम्हाला सांगणं आहे, देवाभाऊ, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. रिक्षा टॅक्सीकडे लक्ष द्या. शिंदे साहेबांकडे जाऊनसुद्धा शिंदे साहेबांनी ह्या मार्ग काढायला पाहिजे होता. त्यांच्या मंत्र्याला सांगायला पाहिजे होतं. बरेच जण सांगतात की आम्ही शिंदे साहेबांकडे पण गेलो होतो. शिंदे साहेबांनी रिक्षा चालवली आहे. शिंदे साहेबांनासुद्धा माझे आव्हान आहे, शिंदे साहेब, तुम्ही रिक्षा ड्रायव्हरची जाण आहे, तुम्ही रिक्षा चालवली आहे. काय असतं रिक्षा ड्रायव्हरचं दुखणं तुम्हाला माहिती आहे. तुम्ही त्या परिस्थितीतून पुढे आलात आणि राज्याचे CM झालात आणि तुम्हाला रिक्षामधूनच तुमचा प्रवास सुरू झालेला आहे. मग तुम्ही रिक्षाला विसरू नका शिंदे साहेब. तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही रिक्षाच्या, टॅक्सीच्या, ओला उबरच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करू नका. विनंती करत आहे. परत ही संधी मिळणार नाही शिंदे साहेब, लक्षात ठेवा. सरकार परत येईल नाही येईल मी सांगू शकत नाही. जर तुम्ही हे काम जर केलं तर आयुष्यभर लोक तुमचं नाव घेतील. देवाभाऊ तुमचं पण नाव घेतील आणि तुम्हालाच सक्ती करतील. तुम्ही जर त्यांचं काम नाही केलं ते तुमच्या विरोधात काम करतील आणि तुम्हाला सत्तेपासून दूर करतील. लक्षात ठेवा. माझं सांगायचं काम आहे, ऐकायचं काम तुमचं आहे. ऐकायचं का नाही ते तुमचं आहे. आम्ही आमच्या कायदेशीर लढाई लढू. नाही तुम्ही काही काम करा, आम्ही काही दुसरं काही काम करू, पर्याय नाही. पण एक लक्षात ठेवा, आता जर तुम्ही ओला उबेर टॅक्सीला कायद्याचं चाकोरीत जर आणलं तर देशाला लुटण्यापासून पण वाचवताल आणि ड्रायव्हर पण वाचेल, टॅक्सीवाला पण वाचेल, ओला उबरवाला जगेल आणि रिक्षावाला पण जगेल. तुम्हाला विनंती आहे, देवाभाऊ लक्ष द्या. देवाभाऊ लक्ष द्या. देवाभाऊ लक्ष द्या. देवाभाऊ लक्ष द्या. आमच्या समस्येकडे लक्ष द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.